नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? सगळे ठीक असेल मी अशी आशा व्यक्त करते. शिक्षणशास्त्र महाविद्यालय संगमनेर पेड द्वितीय वर्ष 2020-2021. मी प्रशिक्षणार्थी शीतल सचिन गीते तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला अर्थशास्त्र हा विषय शिकवणार आहे. अर्थशास्त्र या विषयामध्ये आज आपण पैसा हा महत्त्वपूर्ण घटक आज आपण अभ्यासणार आहोत. माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. सगळ्यात बुद्धिमान इतर प्राण्यांच्या तुलनेत माणूस हा काय आहे? सगळ्यात बुद्धिमान असा प्राणी आहे. पैसा व पैसाचा शोध हा जगातील अनेक महत्त्वपूर्ण व मूलभूत साधनांपैकी एक आहे. सगळ्यात आज माणूस कशासाठी धडपड करत असतो, कशासाठी प्रयत्न करत असतो, तर पैसा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. असं या पैशाचा शोध हा जगातील सगळ्यात महत्त्वपूर्ण शोधांपैकी घटक मानला जातो. क्राउथर हे शास्त्रज्ञ आहे. यांच्या मते प्रत्येक शाखेत काही मूलभूत संशोधन असते. क्राउथर यांच्या मते प्रत्येक शाखेत काही मूलभूत संशोधन असते. उदाहरणार्थ विज्ञानात अग्नीचा शोध लागला, यांत्रिक शास्त्राचा चाकांचा शोध लागला. पैशाचा शोध हा असलाच एक महत्त्वपूर्ण शोध असून त्याने मानवाच्या आर्थिक आयुष्यात क्रांतिकारक बदल घडवून आणले आहे. पैशाद्वारे विविध वस्तू व सेवांची आपल्याला काय करता येते? खरेदी आणि विक्री करता येते. ओके. पैशामुळे कर्जाची समाधान होते आणि आधुनिक अर्थव्यवस्था पैशावर अवलंबून आहे. आपले दैनंदिन जीवन जगत असताना दैनंदिन व्यवहार आपण कशावरून करतो? तर पैशांवरूनच करत असतो. दैनंदिन व्यवहारात पैसा हा वस्तू विनिमयातील समस्या दूर करणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. आज माणूस धावपळ करतो. कशासाठी करत असतो? तर तो पैशासाठी करत असतो, पैसा मिळवण्यासाठी करत असतो. कारण पैशामुळेच आपण आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतो आणि वस्तू आणि सेवांची, इतर गोष्टींची, आपल्याला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टींची खरेदी किंवा विक्री करत असतो. सगळ्यात प्रथम आपण वस्तू विनिमय म्हणजे काय? पूर्वी वस्तूच्या बदल्यात वस्तू द्यायचे. सुरुवातीला पैशाचा शोध लागलेला नव्हता. तोपर्यंत काय करत होते माणूस? वस्तू विनिमय म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे घेणे म्हणजे वस्तू विनिमय होय. ही व्याख्या सगळ्यांनी आपल्या वहीत लिहायची. वस्तू विनिमय म्हणजे काय? तर वस्तू विनिमय म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे किंवा वस्तू घेणे याला वस्तू विनिमय असे म्हणतात. पूर्वीच्या काळी पैसा नव्हता तर वस्तू कोणतीही आपल्याकडे जी गोष्ट आहे, जी वस्तू आहे ती वस्तू दुसऱ्याला देऊन दुसऱ्याकडून दुसरी वस्तू घेणे असं वस्तू विनिमय पद्धती पूर्वीच्या काळी चालत होते. चित्रामध्ये बघा, एक माणूस आहे आणि एक मुलगा आहे. मुलाच्या हातामध्ये काय आहे? मासे आहे. तर माणसाच्या हातामध्ये काय आहे? तर धान्य आहे. माणसाला मासे लागत असेल तर तो काय करेल? धान्य त्या मच्छीमाराला देईल आणि त्याच्याकडून काय घेईल? मासे. अशी वस्तू विनिमय, वस्तूच्या बदल्यात काय करत असते? वस्तूची देवाणघेवाण करत असते. यालाच आपण काय म्हणतो? वस्तू विनिमय असे म्हणतो. आता आपण अभ्यासणार आहोत वस्तू विनिमयातील अडचणी. का पैशाचा शोध लागला? वस्तू विनिमयात का अडचणी येऊ लागल्या? त्याचा आकृतीच्या सहाय्याने आपण अभ्यास करणार आहोत. वस्तू विनिमयातील अडचणी. पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. दुसरा आहे मूल्याचा सामायिक मापदंडाचा अभाव. वस्तूचा साठा करण्यातील अडचण, विभाज्यतेची अडचण आणि सगळ्यात शेवटची अडचण आहे विलंबित देणी किंवा देण्यातील अडचणी. हे प्रमुख वस्तू विनिमयातील अडचणी आहे. आता आपण याचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. वस्तू विनिमयातील अडचण यातील पहिली महत्त्वाची अडचण आहे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. बघा, मानवाच्या गरजा कोणत्या आहे? अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा आहे. या गरजांच्या
दुहेरी संयोगाचा अभाव वस्तू विनिमयामुळे कसा होतो हे आपण अभ्यासणार आहोत. वस्तू विनिमय अर्थव्यवस्थेची मुख्य मर्यादा म्हणजे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. म्हणजे उदाहरणार्थ बघा, व्यक्तीकडे कापड आहे, त्या बदल्यात त्याला तांदूळ हवा आहे. एका व्यक्तीकडे काय आहे, कापड आहे, तर त्याला त्या बदल्यात काय पाहिजे, तांदूळ पाहिजे. व एका व्यक्तीकडे तांदूळ आहे पण त्याला दुसऱ्या व्यक्तीकडून कापड नको. त्याला कापड लागतंय का, नाही, दुसऱ्या व्यक्तीला कापड लागत नाही, त्याच्याकडे तांदूळ आहे पण त्याला कापड लागत नाही. या दुहेरी संयोगाचा अभाव असल्यामुळे वस्तू विनिमय शक्य नाही. वस्तू विनिमय काय शक्य नाही, एका व्यक्तीला कापड आहे, एका व्यक्तीकडे कापड आहे, त्या बदल्यात त्याला तांदूळ हवा आहे, तर दुसऱ्या व्यक्तीकडे तांदूळ आहे पण त्याला त्या व्यक्तीकडून कापड नको आहे. म्हणजे या दुहेरी संयोगाचा अभाव असल्यामुळे वस्तू विनिमय शक्य आहे का, तर वस्तू विनिमय शक्य नाही. ही पहिली सर्वात महत्त्वाची अडचण वस्तू विनिमयामुळे निर्माण होत होती. दुसरं आहे मूल्यांचा सामायिक मापदंडाचा अभाव. बघा, वस्तू विनिमय पद्धतीत वस्तूची मूल्य मोजण्यासाठी प्राथमिक मापकाचा अभाव होता. म्हणजे प्राथमिक जे मापक आहे त्याचा अभाव वस्तू विनिमयाचे मूल्य मोजण्यासाठी होत नव्हता. उदाहरणार्थ बघा, 2 लिटर दुधाची तुलना 2 किलो तांदळाबरोबर आपण करू शकतो का? 2 लिटर दूध आहे, एका व्यक्तीकडे 2 लिटर दूध आहे आणि त्याच व्यक्तीकडे 2 किलो तांदूळ आहे. तर तांदूळ आणि दुधाची तुलना एकाच मापकातून केली जाईल का? एकाच याच्यातून त्याची मूल्य ठरवले जाईल का? नाही. म्हणजे वस्तू विनिमय पद्धतीमध्ये वस्तूची मूल्य मोजण्यासाठी प्राथमिक मापकाचा काय होता, अभाव होता. ही दुसरी अडचण होती. तिसरी अडचण होती वस्तूचा साठा करण्यातील अडचण. वस्तू आणि ज्या वस्तू आहे त्या वस्तूचा साठा करणे शक्य नव्हते. म्हणजे भविष्याच्या उपयोगासाठी वस्तू साठवून ठेवणे गरजेचे असते, परंतु नाशवंत वस्तू आपण त्यांचा साठा करू शकतो का? नाही. नाशवंत वस्तूंचा आपण साठा करू शकत नाही. कोणकोणत्या नाशवंत वस्तू आहेत सांगू शकाल? अगदी बरोबर, दूध, अंडी, मासे आणि भाजीपाला या वस्तू नाशवंत आहे. आपण एका दिवसापेक्षा जास्त दिवस या वस्तूंचा साठा या वस्तू ठेवू शकत नाही, एका जागी ठेवू शकत नाही. त्यामुळे वस्तूंचा साठा करण्यासाठी अडचण निर्माण झाली वस्तू विनिमयामुळे. तसेच जागेचा अभाव, अवजड वस्तू साठविणे कठीण होते. तसेच जागेचा अभावाचा देखील वस्तू विनिमयात अडचण येत होती. चौथा घटक आहे वस्तू विनिमयातील अडचणीचा चौथा घटक आहे वस्तूच्या विभाज्यतेची मांडणी. प्राणी, घर इत्यादींची छोट्या भागात विभाजन करणे गैरसोयीचे होते. वस्तूच्या विभाज्यतेचे अडचण म्हणजे बघा, प्राणी आहे, घर इत्यादी छोट्या भागात विभाजन करणे गैरसोयीचे होते. त्यामुळे एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूशी विनिमय करणे कसे होते, तर अवघड होते. एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूशी वस्तू विनिमय होऊ शकत होता का? नाही. उदाहरणार्थ बघा, एका व्यक्तीकडे गव्हाचे पोते आहे, त्याला विनिमयात हवी आहे, व या व्यक्तीकडे शेळी आहे, त्याला गव्हाचे अर्धे पोते हवे आहे. अशा वेळेस गव्हाचे अर्धे पोते असे विभाजन करणे शक्य आहे, परंतु जी शेळी जिवंत आहे त्या शेळीचे विभाजन करणे शक्य होते का? तर नाही. म्हणजे वस्तू विनिमयात अडचण निर्माण होत होती. कशामुळे अडचण निर्माण होत होती? तर वस्तूच्या विभागणी करण्यामध्ये अडचण निर्माण होत होती. पाचवी अडचण आहे विलंबित देणी देण्यातील अडचण. विलंबित देणी म्हणजे काय? तर भविष्यातील कर्जाची परतफेड करणे. भविष्यातील देणी आणि कर्जाची परतफेड होईल, परंतु वस्तू विनिमयात वस्तू रूपाने कर्ज परत करणे अवघड होते. आज आपण बघा, बँकेमध्ये आपण काय करतो,
कर्जाची परतफेड करतो, कर्ज घेतो, कर्जाची देवाणघेवाण करतो, म्हणजे कर्ज देतो, कर्ज घेतो. पण वस्तू विनिमयात वस्तूच्या रूपाने कर्ज देणे शक्य होते का? तर नाही. उदाहरणार्थ बघा, भविष्यात नाशवंत वस्तूंची त्याच रूपात परतफेड करणे शक्य आहे का? तर नाही. नाशवंत वस्तू 1 किंवा 2 दिवस जास्तीत जास्त टिकू शकतात. त्या वस्तू यापेक्षा जास्त दिवस टिकू शकत नाही. तर त्या वस्तूंची परतफेड करणे शक्य होते का? तर नाही. या सर्व अडचणी वस्तू विनिमयात येत असल्यामुळे पैसा ही संकल्पना उदयास आली. आता आपण पैसा म्हणजे काय, पैशाची व्याख्या काय हे अभ्यासणार आहोत. पैशाची व्याख्या प्राध्यापक क्राउथर यांनी कशी केली आहे बघा. जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे व मूल्य संचयनाचे कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. बघा, क्राउथर यांनी जी व्याख्या केली आहे ती व्याख्या बघा, सगळ्यांनी आपल्या वहीत लिहायची. ही व्याख्या प्राध्यापक क्राउथर यांनी केलेली व्याख्या. जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे व मूल्य संचयनाचे कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे काय होय? पैसा होय. दुसरी व्याख्या प्राध्यापक वॉकर यांनी केलेली. पैशाची कार्य करतो तो पैसा होय. जो पैशाची कार्य करतो, पैशाचे कार्य जो करतो त्याला काय म्हणतात? पैसा असे म्हणतात. ही व्याख्या प्राध्यापक वॉकर यांनी केली आहे. आता पैशाची उत्क्रांती कशी झाली ते आपण अभ्यासणार आहोत. पैसा कसा अस्तित्वात आला, त्याची उत्क्रांती कशी झाली हे आपण अभ्यासणार आहोत. पैसा अस्तित्वात येण्याचे कारण उत्क्रांती आहे, क्रांती नव्हे. सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. पैसा अस्तित्वात येण्याचे मुख्य कारण म्हणजे काय? उत्क्रांती. पैशाची उत्क्रांती झाली, क्रांती नाही. पैशाचे स्वरूप, काळाची गरज आणि संस्कृतीचा विकास यातून सतत बदललेले आहे. पैशाचे स्वरूप कसे कसे बदलत गेले? तर ते काळानुरूप बदलत गेले, त्याची गरज आणि संस्कृतीचा विकास यानुसार त्यात बदल होत गेले. आजच्या आधुनिक काळात वापरल्या जाणाऱ्या पैशाचे स्वरूप हा काळाप्रमाणे झालेला एक महत्त्वपूर्ण बदल आहे. आज आपण जो पैसा वापरतो, जी नोटा, जी नाणी वापरतो, ते कशाचे रूपांतर आहे, कशाचा परिणाम आहे? तर काळाप्रमाणे झालेल्या बदलांचा परिणाम आहे. पैशाच्या उत्क्रांतीनुसार चलनाचे विविध प्रकार. आपण आता चलनाचे प्रकार अभ्यासणार आहोत. पैशाच्या उत्क्रांतीनुसार चलनाचे कसे कसे प्रकार पडतात, कसे कसे आपण पैसा वापरतो ते आपण अभ्यासणार आहोत. पहिला प्रकार आहे पशु पैसा, दुसरा प्रकार आहे वस्तू पैसा, तिसरा प्रकार आहे धातू पैसा, चौथा प्रकार आहे धातूची नाणी, पाचवा प्रकार आहे कागदी पैसा, सहावा प्रकार आहे पत पैसा, सातवा प्रकार आहे प्लॅस्टिक पैसा आणि आठवा प्रकार आहे इलेक्ट्रॉनिक पैसा. असे क्रमाक्रमाने चलनाचे विविध प्रकार आहेत. आपण आकृती सगळ्यांनी काढून घ्यायची. आकृतीमध्ये ज्या पैशाचे प्रकार किती व कोणते असा प्रश्न येऊ शकतो. पैशाचे प्रकार 8 आहे. कोणकोणते आहे? पशु पैसा, वस्तू पैसा, धातू पैसा, धातूची नाणी, कागदी पैसा, पत पैसा, प्लॅस्टिक पैसा आणि इलेक्ट्रॉनिक पैसा. या सर्व विविध चलनांचा आपण आता सविस्तर अभ्यास करणार आहोत. सगळ्यांनी आकृती काढली, चलनाचे प्रकार लिहिले असतीलच. पैशाच्या उत्क्रांतीनुसार चलनाचे विविध प्रकार. त्यातला पहिला प्रकार आपण बघितला आहे पशु पैसा. पशु पैसा इतिहासपूर्व काळात देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून पशु पैसा वापरला जात होता. इतिहासपूर्व काळामध्ये ज्या वस्तूंची देवाणघेवाण केली जायची त्या वस्तूंच्या देवाणघेवाणीसाठी कशाचा वापर केला जायचा? पैशाचा वापर केला जायचा. उदाहरणार्थ बघा, काही शेळ्या, मेंढ्या इत्यादी. पशु पैसा, कोणकोणते पशु आहे? शेळी, मेंढी, गाय, म्हैस, हे काय आहे? पशु आहेत ना. या पशु पैसा चलनाचा प्रकार काय आहे? पशु पैसा. पशु पैसा म्हणजे
इतिहासपूर्व काळात देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून हा पशुपैसा वापरला जात होता. परंतु विभाजनाच्या अडचणीमुळे वस्तू पैसा अस्तित्वात आला. पशुपैसा इतिहासपूर्व काळात करत होते, परंतु त्याचे विभाजन कसे करायचे याची अडचण निर्माण झाल्यामुळे पुढे कोणता पैसा निर्माण झाला? वस्तू पैसा निर्माण झाला. तर दुसरा उत्क्रांतीनुसार चलनाचा प्रकार आहे वस्तू पैसा. बघा, जुन्या काळात वस्तू पैसा देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून वापरले जात होते. त्यात हवामानाची स्थिती व संस्कृती यावरही ते अवलंबून होते. वस्तू पैसा म्हणजे उदाहरणार्थ बघा, प्राण्यांची कातडी, धान्य, शिंपले, हस्तितंत, दगड व दुर्मिळ वस्तू हे विनिमयाचे माध्यम म्हणून वापरले जात होते. वस्तू पैशामध्ये कोणकोणत्या विनिमयाचे माध्यम म्हणून वापरले जाते, कोणकोणत्या वस्तू वापरल्या जात होत्या? तर प्राण्यांची कातडी, धान्य, शिंपले, हस्तितंत आणि दुर्मिळ वस्तू, दगड हे वस्तू विनिमयाचे माध्यम म्हणून वापरले जात होते. परंतु वस्तूचा साठा करण्याच्या अडचणीमुळे धान्य आपण जास्त दिवस ठेवू शकत नाही. 1 किंवा 2 वर्षाच्या पेक्षा जास्त दिवस ठेवू शकत नाही. प्राण्यांची कातडी झालं, या गोष्टी आपण किती दिवस ठेवू शकतो? कमीत कमी 1 ते 2 वर्ष. त्यापेक्षा जास्त दिवस ठेवू शकतो का? तर नाही. त्या वस्तूचा साठा करण्यातील अडचणीमुळे पुढे कोणता पैसा निर्माण झाला? तर त्यापुढे धातू पैसा हा अस्तित्वात आला. तर आपला तिसरा प्रकार, चलनाचा प्रकार आपण अभ्यासणार आहोत, धातू पैसा. धातू पैसा तयार करताना कोणकोणत्या धातूंचा वापर केला जात होता? धातू पैशामध्ये बघा, कोणकोणत्या धातूंचा वापर केला जात होता? त्यात सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम अँड निकेल इत्यादी धातूंचा वापर केला जात होता. कोणकोणते धातू वापरत होते धातू पैशामध्ये? सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम आणि निकेल ह्या धातूंचा वापर धातू पैशामध्ये केला जात होता. परंतु मौल्यवान धातू आणि धातूच्या तुकड्यातील समानतेच्या अभावामुळे धातूंच्या नाण्याचा शोध लागला. धातूचा नाण्याचा शोध कसा लागला? मौल्यवान धातू व धातूच्या तुकड्यातील समानतेच्या अभावामुळे धातूच्या नाण्यांचा शोध लागला. धातूंची नाणी पूर्वीच्या काळी विविध राज्यांचे राजे त्यांची मुद्रा असलेली नाणी बनवत असत. पूर्वीच्या काळची नाणी काही जणांनी बघितली असेल. आपल्या आजी आजोबा सांगतात, पूर्वी आपण जो आता पैसा वापरतो तसा पूर्वी होता का? नव्हता. पूर्वी नाणी कशी होती? तर विविध राजांची आणि त्यांची मृदा असलेली नाणी बनवत असत. परंतु कालपरत्वे शासकीय धोरणानुसार नाण्यांमध्ये एकवाक्यता व कायदेशीर स्थिरता आणण्याच्या उद्देशाने प्रणाली निश्चित केली गेली आणि त्याचे वर्गीकरण पुढील 2 प्रकारामध्ये केले. एक आहे प्रामाणित व प्राधान्य नाणी आणि दुसरा आहे गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी. पहिला प्रकार अभ्यासणार आहोत धातू पैशातला, प्रामाणिक किंवा प्रधान नाणी. बघा, प्रामाणिक नाणी म्हणजे ज्याचे दर्शनी मूल्य आणि आंतरिक असल्यासारखे आहे. अधिकृत यंत्रणेद्वारे दर्शन किल्ल्यांचे विनिमय मूल्य निश्चित केले जाते. ही नाणी सोने, चांदी, धातू पासून बनवलेली असतात. ब्रिटिश कालखंडात काही दिवस प्रामाणिक नाणी वापरली जात होती. कोणकोणती प्रामाणिक नाणी किंवा प्रधान नाणी कोणकोणत्या धातूपासून बनवली जात होती? तर ती सोने आणि चांदी या धातूंपासून बनवली जात होती. ब्रिटिश कालखंडात काही दिवस या नाण्यांचा उपयोग केला जात होता. तर धातू पैशाचा दुसरा प्रकार आहे गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी. लाक्षणिक नाणी म्हणजे ज्याचे दर्शनी मूल्य व आंतरिक मूल्यापेक्षा जास्त असते. लाक्षणिक नाणी म्हणजे काय? ज्याचे दर्शनी मूल्य, जे मूळ मूल्य आहे ते आंतरिक मूल्यापेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ बघा, हिमानी ॲल्युमिनियमनी केली यांसारखी कमी दर्जाची धातू बनवलेली आहेत. बघा, भारतामध्ये चलनाच्या सर्व नाणी लक्षणे किंवा गौण नाणी आहेत. भारताच्या चलनातील सर्व नाणी कोणती नाणी आहे?
तर लाक्षणिक नाणी आणि गौण नाणी आहेत. आणि ही नाणी कमी मूल्याची असल्याने तुलनेने कमी रचनेच्या व्यवहारांमध्ये ही नाणी वापरली जात होती. गवळण यांच्या वहनाच्या अडचणीतून कांती पैसा अस्तित्वात आला. कशामुळे कांती पैसा अस्तित्वात आला? कोणत्या घटकामुळे कांती पैसा अस्तित्वात आला? कागदी पैसा अस्तित्वात आला? तर गवळण यांच्या वहनीच्या अडचणीतून कागदी पैसा अस्तित्वात आला. तर पुढचा पैशाचा प्रकार आपण अभ्यासणार आहोत, कागदी पैसा. कागदी पैसा हा धातूचा पैशाला पर्यायी पर्याय आहे. भारतात नोटा, बघा भारतामध्ये नोटा चलनात आणण्यासाठी एकाधिकार कुणाचा आहे? कुणाचा एकाधिकार आहे? तर मध्यवर्ती बँकेकडे आहे. कुणाचा एकाधिकार आहे? मध्यवर्ती बँकेचा एकाधिकार आहे. कागदी पैसा हा कुठे वापरला जातो? धातूच्या पैशाला हा पर्यायी पैसा म्हणून कागदी पैसा वापरला जातो. भारतात बघा नोटा ज्या आहेत 10, 20, 100, 200 ह्या सगळ्या नोटा कोणत्या आहे? कागदी नोटा आहे ना, कागदी पैसा आहे. भारतात नोटा चलनात आणण्याचा एकाधिकार मध्यवर्ती बँकेकडे आहे. भारत सरकार व मध्यवर्ती बँकेकडून अंमलात आणलेल्या कागदी चलनाचा समावेश कागदी पैशात होतो. भारत सरकार व मध्यवर्ती बँकेकडून अंमलात आणलेल्या कागदी चलनाचा समावेश कशामध्ये होतो? तर कागदी पैशामध्ये होतो. बघा भारतामध्ये 1 रुपयाची नोट व सर्व प्रकारची नाणी भारत सरकारकडून चलनात आणली जातात आणि त्यापुढील चलनाच्या निर्मितीचे अधिकार मध्यवर्ती बँकेकडे. मध्यवर्ती बँक म्हणजे कोणती बँक? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मध्यवर्ती बँक आहे. पैसा हाताळण्यातील गैरसोय व पैसा साठवणे यातील जोखीम या कारणांमुळे बँक पैसा किंवा पतपैसा अस्तित्वात आला. कागदी पैशाचा पुढचा प्रकार कोणता आहे? पतपैसा किंवा बँक पैसा. पतपैसा म्हणजेच बँक पैसा. पतपैशालाच कोणता पैसा म्हणतात? बँक पैसा. बँका लोकांकडून ठेवलेल्या ठेवीच्या आधारे पतपैसा निर्माण करतात. ज्या बँका आहे, बँकेमध्ये आपण काय करतो? बँकेकडून आपण काही पैसे घेतो किंवा काही ठेवी ठेवतो. म्हणजे बँका लोकांकडून ठेवलेल्या ठेवीच्या आधारे पतपैसा निर्माण करतात. त्याचा वापर पतपैसा निर्मितीसाठी केला जातो. हा केव्हाही काढता येतो आणि केव्हाही परत ठेवता येतो. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीकडे धनादेश, धनाकर्ष इत्यादीच्या साहाय्याने हस्तांतरित करता येतो. हा धनादेशासारखेच कार्य करत असतो, परंतु पैसा भूमिका पार पाडते. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात पैसा विरहित देवाणघेवाण अधिक महत्त्वाची वाटलेली आहे. पैसा विरहित देवाणघेवाण. आता कुठेही जा, आपण पैसा नसेल पण आपल्याकडे एटीएम असेल किंवा अजून काय डेबिट कार्ड की क्रेडिट कार्ड असेल तर ते आपण वापरतो. पैसा जास्त आपण खिशात ठेवू शकत नाही ना. त्यामुळे बघा आजच्या जागतिकीकरणाच्या काळात पैसा विरहित देवाणघेवाण महत्त्वाची वाटत असल्यामुळे कोणता पैसा अस्तित्वात आला? तर पुढचा प्रकार अस्तित्वात आला, तो आहे प्लास्टिक पैसा. प्लास्टिक पैसा वापरणे हे आधुनिक तंत्रज्ञानामुळे सहज, सोपे आणि शक्य झालेले आहे. फॉर एक्झाम्पल डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड हे प्लास्टिक पैसा म्हणून वापरले जाते. डेबिट कार्ड आहे आपल्याकडे, क्रेडिट कार्ड आहे. जे कार्ड्स आहेत ते कोणते कार्ड्स आहे? प्लास्टिक कार्ड्स आहे ना, प्लास्टिक पैसा आहे आणि त्यातून आपण दैनंदिन व्यवहार करत असतो. आणि पुढे बघा पुढचा शोध लागला तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक पैसा. प्लास्टिक पैशानंतर शेवटचा जो शोध लागला तो कोणता आहे? इलेक्ट्रॉनिक पैसा. पैसा किंवा इलेक्ट्रॉनिक पैशाला मौद्रिक मूल्य असून ते यंत्रणेतील इलेक्ट्रॉनिक यंत्राच्या साहाय्याने हस्तांतरित केले जाते. बघा आज आपण सहज आपल्या मोबाईलवर, टॅबलेटवरून, स्मार्टफोनवरून, संगणकावरून पैशाची देवाणघेवाण करतो. ते कशामुळे शक्य आहे? इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या, इलेक्ट्रॉनिक यंत्रणेमुळे हे सहज शक्य झाले आहे.
पैसा किंवा इलेक्ट्रॉनिक पैशाला मौद्रिक मूल्य असून ते इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या सहाय्याने हस्तांतरित केले जाते. उदाहरणार्थ मोबाईल, टॅबलेट, स्मार्टफोन, स्मार्ट कार्ड, संगणक इत्यादी इलेक्ट्रॉनिक पैशाला मध्यवर्ती बँकेचे पाठबळ असते. या सगळ्या पैशांना कोणाचे पाठबळ असते? तर मध्यवर्ती बँक. मध्यवर्ती बँक म्हणजे कोणती बँक? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हिचे पाठबळ असते. इलेक्ट्रॉनिक पैसा जागतिक व्यवहारांमध्ये वापरला जातो. अंकात्मक किंवा संगणक पाकिट, डिजिटल वॉलेट. संगणक पाकिट म्हणजे डिजिटल वॉलेट. अंकात्मक किंवा संगणक पाकिट, डिजिटल वॉलेट्स हा देखील साठवलेल्या इलेक्ट्रॉनिक पैशाचाच एक प्रकार आहे. अशा प्रकारे पैशाची उत्क्रांती चलनानुसार आणि गरजानुसार कशी बदलत गेली हे आपण अभ्यासलं आहे. चित्रावरून बघा, चित्र बघा. चित्रामध्ये सर्वात पहिल्यांदा कोणता प्रकार आहे? पशु पैसा. सगळ्यात पहिल्यांदा चलनाचा कोणता प्रकार आपण अभ्यासला? पशु पैसा. त्याच्यानंतर वस्तू पैसा. त्यानंतर आपण अभ्यासला धातू पैसा. धातूनंतर धातूची नाणी ही अभ्यासली. नंतर आले धातूच्या नाणी. नंतर कोणता पैसा आला? कागदी पैसा आला. कागदी पैशानंतर पत पैसा आला आणि प्लास्टिक पैसा. आणि आज आपण कुठेही आपण पैसा एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर कशाच्या माध्यमातून करतो? मोबाईल, इंटरनेट, संगणक यांच्या माध्यमातून करतो, तो इलेक्ट्रॉनिक पैसा. अशी ही पैशाची उत्क्रांती क्रमाक्रमाने होत गेली आणि असे विविध प्रकार पडत गेले. सगळ्यांना समजलं आज आपण काय शिकलो? आपण सगळ्यात सुरुवातीला शिकलो वस्तू विनिमय म्हणजे काय. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय शिकलो? वस्तू विनिमय. वस्तू विनिमय म्हणजे काय? वस्तूच्या बदल्यात वस्तूची देवाणघेवाण म्हणजे वस्तू विनिमय. त्याच्यानंतर आपण शिकलो वस्तू विनिमयात अडचणी, कोणकोणत्या अडचणी निर्माण झाल्या ते आपण शिकलो. त्यानंतर आपण काय शिकलो? पैशाची व्याख्या. पैसा ही संकल्पना कशी अस्तित्वात आली हे आपण शिकलो. त्याच्यानंतर पैशाची उत्क्रांती आणि शेवटचा भाग आपण कोणता शिकलो? पैशाच्या उत्क्रांतीनुसार चलनाचे विविध प्रकार हा घटक आपण अभ्यासला. आता मी तुम्हाला या घटकावर आधारित काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाची तुम्ही उत्तर द्यायची आहे. पहिला प्रश्न आहे पैशाची व्याख्या सांगा. कोण सांगतं पैशाची व्याख्या? दोन शास्त्रज्ञांची व्याख्या तुम्ही आता वहीत लिहिलेली आहे. अगदी बरोबर. प्राध्यापक क्राउथर यांच्या मते जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे व मूल्य संचयनाचे कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. प्राध्यापक वॉकर यांनी कशी व्याख्या केलेली आहे? पैशाचे कार्य करतो तो पैसा होय. अशा विविध शास्त्रज्ञांनी विविध संकल्पना पैशाच्या बाबतीत विविध संकल्पना मांडलेल्या आहेत, विविध व्याख्या केलेल्या आहेत. दुसरा प्रश्न, वस्तू विनिमय म्हणजे काय? अगदी बरोबर. वस्तू विनिमय म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तूची देवाणघेवाण करणे म्हणजेच वस्तू विनिमय होय. तिसरा प्रश्न आहे पैशाचे प्रकार किती व कोणते? आत्ताच आपण अभ्यासले आहे पैशाचे प्रकार. एकूण 8 प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. कोणकोणते प्रकार अभ्यासले? क्रमाक्रमाने पशु पैसा, वस्तू पैसा, धातू पैसा, कागदी पैसा, पत पैसा, प्लास्टिक पैसा आणि इलेक्ट्रॉनिक पैसा असे एकूण 8 चलनाचे विविध प्रकार आपण अभ्यासले आहेत. प्रश्न चौथा, पत पैसा म्हणजे कोणता पैसा होय? पत पैसा म्हणजे कोणता पैसा? येस, व्हेरी गुड. पत पैसा म्हणजेच बँक पैसा होय. पाचवा, प्लास्टिक पैसा म्हणून कोणती साधने वापरली जातात? प्लास्टिक पैसा म्हणून कोणती साधने वापरली जातात? आपण जे वापरतो ATM कार्ड्स, डेबिट कार्ड्स आणि क्रेडिट कार्ड्स हे काय आहे? तर प्लास्टिक पैसा म्हणून वापरली जाणारी साधने आहेत. रिकाम्या जागा भरा. पहिला प्रश्न आहे वस्तूशी केलेली देवाणघेवाण म्हणजे टिंबटिंब होय. काय उत्तर? काय रिकामी जागा योग्य?
अगदी बरोबर. वस्तूशी केलेली देवाणघेवाणीची क्रिया म्हणजे वस्तुविनिमय होय. धातू पैसा तयार करताना टिंबटिंब धातूंचा वापर केला जातो. कोणकोणत्या धातूंचा वापर केला जातो धातू पैसा तयार करताना? अगदी बरोबर. सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, निकेल या धातूंचा वापर धातू पैसा तयार करण्यासाठी केला जातो. तिसरी रिकामी जागा आहे. प्रमाणित नाणी म्हणजे ज्याचे दर्शनी मूल्य आणि टिंबटिंब मूल्य सारखेच असते. काय आहे याचं उत्तर? अगदी बरोबर. प्रमाणित नाणी म्हणजे ज्याचे दर्शनी मूल्य आणि आंतरिक मूल्य हे सारखे असते. चौथी रिकामी जागा. कागदी पैसा हा टिंबटिंब पैशाला पर्याय आहे. कागदी पैसा हा कोणत्या पैशाला पर्याय आहे? अगदी बरोबर. कागदी पैसा हा धातू पैशाला पर्याय आहे. सगळ्यांनी स्वाध्याय आपल्या वहीत लिहायचा आहे. पैसा म्हणजे काय ते सांगून पैशाची विविध प्रकार स्पष्ट करा. पैसा म्हणजे काय? पहिल्यांदा पैशाची व्याख्या प्राध्यापक वॉकर आणि क्राउथर यांनी केलेल्या व्याख्या लिहायच्या आहेत आणि त्यानंतर पैशाचे विविध चलनानुसार विविध प्रकार कोणकोणते आहेत, किती प्रकार आहेत? एकूण 8 प्रकार आहे. त्या 8 प्रकारांचं उत्क्रांती कशी झाली, चलनाच्या विविध प्रकारांची उत्क्रांती कशी झाली ती क्रमाक्रमाने लिहायची आहे आणि त्यात उदाहरण पण ॲड करायचं आहे. उदाहरण पण लिहायचं आहे. कसं फॉर एक्झाम्पल पशु पैसा कसा तयार झाला ते पहिल्यांदा लिहायचं. त्याच्यानंतर पशु उदाहरणार्थ कोणकोणते पशु आहेत त्यांचा उल्लेख झाला पाहिजे. म्हणजे पैशाचे विविध प्रकार हे सविस्तर तुम्हाला लिहायचं आहे. सगळ्यांना हा पाठ समजलाच असेल असे मी गृहीत धरते आणि इथेच थांबते. धन्यवाद.